हा, गुड मॉर्निंग पोरांनो. गुड मॉर्निंग सर. हा, बघा आज आपण नवोदय एक्झामचा दुसरा चॅप्टर आपण कंप्लीट केला. त्याच्यामध्ये आता प्रॅक्टिस घ्यायची. स्वाध्याय क्रमांक 2.1. तर 2.1 मध्ये तुम्हाला क्वेश्चन लिहून आणायला सांगितले होते, तुम्ही आणलेत, बरोबर है ना. आज आपण त्याचे आन्सर करू. बघा, प्रश्न पहिला आहे स्वाध्याय क्रमांक 2.1. 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे. ठीक आहे. जर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 54 रुपये असेल तर 8 किलोग्रॅम तांदूळ व 9 किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत किती? आलं लक्षात? हा, बार पोरो लक्षात घ्या. आपल्याला दिलेलं काय आहे? 1 किलो गहू 54 रुपयाला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते? 9 किलो गव्हाच्या किमती इतकी 4 किलो तांदळाची किंमत आहे. तर आता 9 किलो गहू केवढ्याचे होतील बघू आपण. हा, 9 किलो गव्हाची किंमत आता मला सांगा तुम्ही, 1 किलो गहू जर 54 रुपयाचा असेल तर 9 किलो गहू याची किंमत काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? गुणाकार. कोणाचा? 54 रुपये आणि 9 किलो. बरोबर आहे. 1 किलो 54 रुपयाला तर 9 किलो केवढ्याला तर आपल्याला करायचा गुणाकार. लिहू नका, लक्ष द्या पुढे. म्हणून 9 किलो गव्हाची किंमत कशी येते पहा, इकडे लक्षात घ्या. 54 गुणिला 9. ठीक आहे. 9 चूक 36, 36 6, हातचे आले 3, 9 पाची 45, 45 3 48. तर किती रुपयाचे झाले 9 किलो गहू? 486 रुपयाचे. हो, बरोबर आहे. थांब जरा. हा, किती रुपयात झाले 9 किलो गहू? 486 रुपयाचे. आता प्रश्नात काय दिलेलं आहे की 9 किलो गव्हाच्या किमती एवढी किती किलो तांदूळ आहे? 9 किलो गव्हात किती तांदूळ येतात? फक्त 4 किलो. म्हणजे 9 किलो गहू जर आपण देऊ एखाद्याला तर तो आपल्याला किती देते? फक्त 4 किलो. मग महाग तांदूळ आहेत का गहू? तांदूळ आहे का नाही? तांदूळ कमी भेटायले ना एवढ्याच पैसा. पहा, 4 किलो गहू तांदूळ 4 किलो तांदूळ ची किंमत जी आहे ती 9 किलो गव्हा इतकी आहे. बरोबर. 9 किलो गव्हाच्या किमती इतकी आहे. 4 किलो तांदूळ बरोबर 9 किलो गहू असं करू आपण डायरेक्टली. हा, 9 किलो गहू. तर इकडे लक्षात घ्या, 4 किलो तांदूळ म्हणजे 1 किलो तांदूळ जर आपल्याला काढायचे असेल, 1 किलो तांदूळ ची किंमत, 1 किलो तांदूळची किंमत. तर कसं काढू शकतो आपण? हे 9 किलो गव्हाची किंमत भागीला 4. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? 4 किलो तांदळाची किंमत 9 किलो गव्हा एवढी आहे. म्हणजे 4 किलो तांदूळ केवढ्याचे येतं? 486 रुपयाचे. आता आपल्याला 1 किलो तांदूळ समजून घ्यायचं केवढ्याला आहे? लिहू नका ग, प्रगती आराध्या लिहू नका. ठीक आहे. ते चुकू दे, फक्त तू हे लक्षात घे. तांदूळाची किंमत तांदूळाची नाही लिहिलं, मिळाची लिहिलं. ठीक आहे. गणित पाहिजे ते नको बघू, वेळ लक्ष दे. हा, पहा, 1 किलो तांदळाची किंमत काढायची तर 4 किलो केवढ्याचे? 486. 1 किलो केवढ्याचे येतं? काय करावं लागेल? भागाकार. काय करावं लागेल? भागाकार. 486 भागीला 4. कारण 4 किलो एवढ्याचे आहेत ना. आपल्याला किती काढायचं? 1 किलो. हा, मग समजा आपल्याजवळ 4 आंबे असले आणि 4 मित्र असले तर एका एकाला किती भेटतात? 4 आंबे आहेत, 4 मित्र आहेत, एका एकाच्या वाट्यावर किती येतील? कसं कळते आपल्याला ते? 4 भागीला 4. म्हणून 4 1 4. तसंच आपल्याला 4 किलो तांदळाला हे 486 रुपये वाटून द्यायचे. त्याला भागाकार करा. 4 1 4. हे 8 खाली येतात. 4 2 8. हे झाला 0. हे 6 खाली येतात. 4 1 4.
बाकी उरले 2. हे पॉइंट दिला, 0 घेतला, 4 पंच 20. हे शेवटी 0 0. ओके. हा म्हणजे 1 किलो तांदूळ केवढ्यात झाले? 121 रुपये आणि 50 पैसे. 0.5 म्हणजे काय? 50 पैसे. ठीक आहे. आता आपला मेन प्रश्न सुरू होते. आता काय विचारलं आता सांगा. 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत इतकी असेल तर 8 किलो तांदूळ आणि 9 किलो गव्हाची एकूण किंमत किती? अच्छा, डायरेक्ट आपल्याला करता येत होतं, हे काढायची गरज नव्हती. पण जाऊ दे, 1 किलो तांदळाची किंमत आपल्याला याच्यावर कळाली. हे पहा, 4 किलो तांदूळ केवढाचा आहे? 484. तर 8 किलो केवढाचा होईल? 86. 486. तर 8 किलो केवढाचा होईल? त्याच्या दुप्पट. 4 किलो 486 है ना. 8 किलो केवढाचा? त्याच्या डबल होईल ना. 4 किलोच्या डबल 8 किलो होतात ना. मग हे पैसे पण डबल होतील ना. कळलं का? हा, तर 8 किलो तांदूळ केवढ्याचे होतात? 8 किलो तांदूळ. 8 किलो तांदूळ केवढ्याचे? त्याच्या डबल. 2 गुणिला 486 बरोबर आहे. एवढ्याचे किती होतात हे पहा. 3 2 12 2 8 1 8 2 16 1 17 7 8 1 4 2 8 1 9. 912 रुपयाचे झाले 72. 972 चे किती किलो तांदूळ? 8 किलो. आणि पुढे अजून काय म्हणते? 9 किलो गहू. आता 9 किलो गहू हे इथं काढलं आपण. 9 किलो गहू केवढ्याचे झाले? 486. मग 486 आणि हे 972 याची एकूण बेरीज किती असं विचारत आहे. सरळ सरळ बेरीज करू आपण. ठीक आहे. काय करणार? या 972 मध्ये 486 अधिक करणार. झालं आपलं उत्तर येते आता 8 15 5 7 1 14 1458 रुपये. एवढ्या रुपयामध्ये आपल्याला 8 किलो तांदूळ 9 किलो गहू मिळणार. लक्षात येते का? समजलं का? ठीक आहे, गेले. पहा, दुसरा प्रश्न आहे स्वाध्याय 2.1 मध्ये की जर दिलेली संख्या 4 अंकाची असेल किंवा त्याच्यापेक्षा मोठी असेल तर त्या संख्येच्या शेवटी काय असते? तर बेटा याच्यात ऑप्शन आहेत पहा. ती समसंख्या असते, शेवटचे अंक 8 ने विभाज्य असतात, शेवटचे 2 अंक 8 ने विभाज्य असतात आणि शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य असतात. तुम्हाला मी 8ची कसोटी सांगितलेली आहे की 8 न जर भागाकार द्यायचा असेल पूर्ण भाग तर ती संख्याचे शेवटचे 3 अंक हे 0 0 0 असतात किंवा शेवटच्या 3 अंकांची बेरीज 8 ने भाग जाणारी असते. बरोबर आहे. म्हणजे शेवटच्या 3 अंकाला भाग जातो 8 ने, असं म्हणते 8ची कसोटी. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर याच्या डी येणार. ठीक आहे. प्रश्न दुसरा याचं उत्तर आहे डी. ठीक आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 3 बघा. एक इंजिन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते. ठीक आहे. तर 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल? ठीक आहे. सांगू पहा, इंजिन आहे एका मिनिटात 1 मिनिट. एका मिनिटामध्ये किती पाणी उपसते? 95 लिटर. थांबतं का जरा? तुम्ही केलं होतं म्हणून तुम्हाला माहिती आहे. देवाने सांगितलं का तुला? लिहून ठेवलेलं नाही सांगायचं. इकडे लक्ष द्या. 95 लिटर पाणी उपसण्यासाठी किती वेळ लागतो? फक्त 1 मिनिट. म्हणजे पंप आहे, मोटर आहे. ठीक आहे. विहिरीवरची मोटर मोठी, एवढं पाणी सोडणारी. तर पूर्ण पाणी किती आहे म्हणते? 14,060 लिटर. 14,060 लिटर पाणी उपसायला किती वेळ लागेल? तर इकडे लक्षात घ्या, एका मिनिटात 95 लिटर.
मग जर आपण 95 ला या 14,060 ला जर भागितलं तर आपल्याला मिनिटं भेटतील का नाही सगळे? भेटतील, बरोबर आहे. म्हणून 14,060 लिटर पाणी उपसण्यासाठी हो पाणी उपसण्यासाठी किती वेळ लागेल तर याचा आपण करू भागाकार. कोणाला? 14,060 भागिला 95. आता 95 चा पाडा आपल्याला येत नाही, त्याच्यावर एक उपाय करता येते. काय करता येईल इकडे बघा. आता हे तुम्हाला नाही समजणार, पण 5 ने भागायचं बा. दोन्ही संख्या 5 ने विभाज्य आहेत का रे? लक्षात घ्या. 95 ला 5 ने भाग जातो का? 95 ला 5 ची कसोटी काय म्हणते? 5 ची कसोटी शेवटी 5 असले पाहिजे किंवा 0 असला पाहिजे. इथं 95 च्या शेवटी 5 आहेत ना. हा, म्हणून याला 5 ने भाग जातो. हे बघा, याला 5 ने भाग दिल्यावर काय होते? हा, 5 1 5, 5 9 45 म्हणजे 19 5 95 झालं. आणि हे वरचे कट केल्यावर किती उरतात माहितीये का? आता थोड्या वेळा केलं होतं ना आपण. हा, 5 ने बघा, 5 2 10, 4 उरले, 5 8 40, नंतर 5 1 5, 5 2 10 म्हणजे 2800 भागिला 19 जर केलं आपण तर एवढंच उत्तर येते. आलं लक्षात? हा, म्हणून आपण ते करणार आता. किंवा तुम्ही डायरेक्ट 95 चं करता येत असेल तर 95 चा करा. ठीक आहे. 2812 भागिला 19. 19 1 19 किती उरले? 28 नाही 8 1 9 10 9 उरले. हे हातचा एक खाली आला. किती झाले? 91. हा, 19 चू 76 है ना. 19 5 95. पण 95 इथे चालत नाही, मोठे होतात 91 पेक्षा. म्हणून आता याचा जर आपण वजाबाकी केली किती उरते? 11 तून 6 गेल्यावर 5 चला 1 15 उरले. हे दोन पुन्हा खाली आले. किती झाले? 152. आणि 19 8 152. हा, म्हणजे आपल्याला काय उरलं? 0 0 0. आता हे बघा, 148 हे काय तर मिनिटे आहेत. हे तास आहेत का? नाही, कारण आपल्याला दिलेली संख्या कशामध्ये होती? मिनिटामध्ये. म्हणून हे उत्तर पण कशामध्ये येणार? मिनिटामध्ये. ऑप्शन मध्ये पहा 148 मिनिट आहे का तिसऱ्या प्रश्नात? तर याचे उत्तर आहे बी. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय? बी. हा, बी आहे. बी वर आहे 148 मिनिटे. चला घ्या लिहून. बघा प्रश्न क्रमांक 4. दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे तुम्हाला 9,87,654. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? एकदम सोपा प्रश्न आहे, पण समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. पहा काय म्हणते. प्रश्न 4था आहे हा. स्वाध्याय तोच आहे आपला चालू. हा, स्वाध्याय किती सुरू आहे? स्वाध्याय 2.1. तुम्ही असं प्रत्येक वेळेस लिहायचं नाही, माझं पान बदलतो म्हणून मी लिहितो. पहा प्रश्न क्रमांक 4 किती आहे? दोन संख्यांची बेरीज म्हणते. बेरीज किती आहे? बेरीज बेरीज आहे 9,87,654. ठीक आहे. दोन संख्यांची बेरीज. हा, एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी आहे. बरं, एक संख्या किती आहे? हे दुसऱ्या संख्येपेक्षा 20,100. 20,100 म्हणजे किती? 100 एवढ्यानं मोठी आहे. हे ऐका काय म्हणते? दोन संख्यांची बेरीज 9,87,654 आहे. ठीक आहे. तर
लक्षात येतं का? पहा, दोन संख्या केवढ्या किती झाली बेरीज? 9,87,000 बरोबर आहे. हा, त्याच्यातली एक संख्या म्हणते 20,100 एवढ्याने मोठी आहे. कशी आहे? मोठी आहे. आता एक सोपी गोष्ट आहे, जर 20,100 जर याच्यातून आपण वजा केले तर जी संख्या भेटल बरोबर आहे, तर ती संख्या आणि पहिली आणि दुसरीचं आपण याच्यात रिलेशन काढतो. कसं काढता येईल पहा, लक्षात घ्या. याच्यातून जर 20,100 आपण वजा केले बरोबर आहे, किती? 20,100. हा, बघा लक्ष द्या. हे आता तुम्ही होमवर्क करून आणायचे घरून, ठीक आहे. याच्या आधी आपण जे प्रश्न 4 झाले आपले आणि पुढचे राहिलेले जे प्रश्न आहेत 5, 6 हे आपण उद्या घेणार आहोत, ठीक आहे. ओके, पहा हे होमवर्क आहे, होमवर्क लिहून द्यायचं, ठीक आहे. उद्या चेक होणार, सगळं लिहून आणा. ओके.